गावाकडची चव ह्या यूट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आपण रानात आलेलोय आणि पावसाळा चालू झाला की बघा सगळीकडे रानभाज्या उगवलेल्या असतात। आज आपण या त्याच पद्धतीने का नाही एक रानभाजी बनवणार आहे। एकदम आपल्या शरीराला आयुर्वेदिक रामबाण उपाय देणारी ती आयुर्वेदिक भाजी आहे। तर त्या भाजीचं नाव आहे बघा कुरडूची भाजी। आता ही कुरडूची भाजी म्हणलं का नाही तर कुरडू अख्खा अगदी फुलं येण्यापर्यंत का नाही त्याचा आपल्याला का नाही आपल्या शरीराला लय असं फायदे होत असतात। भाजी जर तुम्ही करून जर खाल्ली ना की त्याच्यापासून आपलं पोट साफ होत असतं। या ज्यांना कुणाचं पोट साफ होत नसेल का नाही त्यांनी ही आवर्जून कुरडूची भाजी खायची। ज्यांना कुणाला मुतखडा असेल का नाही त्यांनी ती ज्या कुरडूला फुलं येतात का नाही त्या फुलापासच्या मुळ्या असतात त्या मुळ्या का नाही काढा करून जर पेला ना तर मुतखडा 100% बाहेर पडतो। अगदी 5 mm पासून ती 12 mm पर्यंत का नाही त्याची राळ होऊ नये का नाही ते आपल्या लघवीद्वारा बाहेर पडत असते। तर आपल्याला का नाही पोट साफ होण्यासाठी का नाही आपल्याला कुरडूची भाजी करायची। त्यासाठी बघा इतकी मस्त इकडं कुरडूची भाजी उगवलेली आहे। आता कुरडूची भाजी वळखायची कशी तर असे हा का त्याला फुलं येत असतात तर ही झाड आहे ना भरपूर मोठं होत असतं या आणि नंतर निबार झाल्याच्या नंतरनी असं ही झाड उपटलं का नाही तर ह्यामुळे ह्याच्याना निबार होत असते त्या आणि निबार झाल्याच्या नंतरनी ह्याचा काढा करून आपल्याला पेला का नाही की तुमचा मुतखडा का नाही पडून जातो। या तर आपल्याला भाजी बनवायची त्याच्यासाठी आपल्याला अशी ही पानं लागतात। पण आपण काय करणार हे सगळ्याच कुरडू आहे ना कवळा आहे म्हणून मी ना उपटूनच घेणार आहे। एकदम मस्त भाजी होती। ज्यांचं कुणाचं पोट साफ होत नसेल ना त्यासाठी त्यांनी आवर्जून ही अशी कुरडूची भाजी खायची। आपल्याला घ्यायचं आहे मात्र कवळी कवळीच घ्यायची। ह्या पद्धतीने आपल्याला कुरडू उपटून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही मस्त असा कुरडू ह्यो एक नंबर आहे बघा पान आणि ह्याच्या औषध नाही काही नाही। आता आपण जेवढी पाहिजे ना एवढी आपण पिंडी 1.5 पिंडी चांगला कुरडू उपटून घेऊ। असे बघा कवळी लुसलुसीत कुरडूची भाजी मी उपटून घेतलेली कसली हिरवी गार आहे बघा अजिबात टाका बिका काही सुद्धा नाही। इतकी आयुर्वेदिक आहे ना ही भाजी। आपल्याला आता घरी जाऊन मस्त चुलीवरती का नाही चांगली लोखंडी तव्यात आपल्याला ही बनवायची। आणि हा बघा ह्याच्या मुळ्या अशा पांढऱ्या असतात ज्यावेळेस हे निबार होती का नाही त्यावेळेस सुद्धा ह्या पांढऱ्याच मुळ्या राहत असते त्या। आणि खरं तर सांगू का की आपल्याला जर रानभाज्या जर खायच्या असतील ना ते एक नंबर पावसाळ्यातच मिळत असते त्या। किती छान भाजी बघा बाजारात सुद्धा विकायला सुद्धा अशी भाजी आपल्याला मिळत नाही। चला आता आपण घरी जाऊन ही मस्त अशी चुलीवरती भाजी बनवूया। भाजी घेऊन आता आपण घरी आलेलो आहे। आता ही का नाही भाजी आपण चांगली मोकळ्या पाण्यात खळाखळा धुवून घ्यायची आहे। म्हणजे काय होतंय ह्याची जी बुडक्याला जी माती लागलेली ना ती सगळी निघून जाईल। आता काही आपल्याला धुवून घ्यायची भाजी मस्त अशी बघा भाजीचं हे कशी पांढरे शुभ्र बुडके येतं। कुरडूच्या भाजीच्या बघा ह्या पद्धतीने असते बुडके। 2 पाण्याने आपल्याला भाजी ही धुवून घ्यायची। अशी बघा माती पावसाळ्यात म्हणले की जास्त चिखल असतो या चांगली अशी धुवून घेते। तीन पाण्याने घ्यायची धुवून चांगली म्हणजे त्याच्यात ना रुची राहत नाही। मस्त आता स्वच्छ पाणी झालेले मुळे सुद्धा भाजीच्या पांढऱ्या शुभ्र झालेले आहेत। जे आता आपण चांगली स्वच्छ अशी ही कुरडूची धुवून घेतलेली मोकळ्या पाण्यात त्याच्यामुळं का नाही भाजीला अजिबात माती सुद्धा राहिलेली नाही। आता ही आपण का नाही निसून घेऊ म्हणजे नीट करून घ्यायची आहे। आता ही असे आपल्याला ह्याची पानं घ्यायची निवडून। ही जी पांढऱ्या मुळ्या आहेत ना ह्या संध्याकाळी पाण्यात उकळून सकाळी ही अनुषा पोटीचं पाणी पिलं ना तर मुतखड्यासाठी उपयोगी असते। कुणाचं पोट साफ होत नसेल तर पोट साफ करण्यासाठी ही भाजी आवर्जून खायची। असं ह्याचं भरपूर असं आयुर्वेदिक फायदा आहेत ह्या। कोणाचं पोट जड होत असतं बघा असं जेवल्यानंतर एकदम पोट गच्च होतं
किंवा नुसतं जेवल्यानंतर सतत ढेकर येत असतात, अशा वेळेस आहे का नाही ही कुरडूची भाजी खायची. ही कुरडूची भाजी आहे ना पावसाळ्यातच बघा मिळत असते. तुमचा उन्हाळा जर चालू झाला ना एकही रानभाज्या तुम्हाला भेटत नाही. त्याच्यामुळं रानभाज्या जर खायच्या असत्याला ना तर पावसाळ्यातच खरी मजा असते. चला आता ही सगळी भाजी मी निवडून घेते. सगळी भाजी आपली निवडून झालेली आहे. ही बघा हे तर देठ किंवा अशी थोडीशी कवळी कवळी जी पानं आहेत ना ती आपण साईडला ठेवलेली आहेत. आता ही सगळी भाजी आपल्याला निवडून घेतलेली मी. आता आपल्याला कुरडूची भाजी बनवायला काय काय साहित्य लागतंय ना ते आपण बघून घेऊया. इकडे घेतलेल्या आहेत लाल झालेल्या मिरच्या ओल्याच्या इथं मुद्दाम घेतलेल्या इथं कारण की चव त्याची वाईज वेगळीच होती. इकडे एक कुडी लसणाची सोलून घेतलेली, तेल घेतलेले, शेंगदाणे घेतलेले, थोडंसं जिरं घेतलेले आणि चवीपुरतं मीठ घेतलेले. तर सगळ्यात अगोदर आहे ना भाजी आपण आहे ना चूल पेटवून तव्यामध्ये का नाही वाफलाय टाकूया. चूल पेटवून झाली. आता ही तवा लोखंडी ठेवते त्याच्यावरती. कुठल्या बी भाज्या ना करून खायचं म्हटलं ना की लोखंडी तव्यातच करून खायच्या, कारण लोखंडापासून पण आपल्या शरीराला लोह मिळत असते. म्हणून का नाही नेहमी प्रत्येक भाजी का नाही लोखंडाच्या तव्यातच करायची. आता एखाद्याचं जर मोठं कुटुंब असेल तर एवढूशा तव्यामध्ये नाही भागत पण का नाही बारीकचं कुटुंब असेल का नाही त्यांनी तावरून का नाही लोखंडी तव्यातच भाज्या बनवाव्यात. मस्त अशी आपली चूल पेटलेली. आता भाज्या अगोदर सुद्धा आपण धुवून घेतलेली पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये पाणी घालते मी. तवा चांगला गरम झालेला आहे. ह्याच्यात घालते तेल. भाज्या अगोदर आपल्याला चांगली वाफलून घ्यायची. थोडंसं जिरं घालते. जिरं फुललं की आपल्याला भाजी टाकायची. जिरा मस्त आपला तेलामध्ये फुललेला आहे. आता ही भाजी आपण आहे ना पाण्यातून काढलेली ना त्याच्यामध्ये टाकायची. भाजी भरपूर आणली होती पण आता आपण ह्याची नुसती पानं घेतलेली त्याच्यामुळं चांगली हलवून घ्यायची भाजी. पटकन शिजली जाते ही भाजी, लई वेळ लागत नाही ह्याला. अधून मधून वाई जरा जरा हलवत राहिलं का नाही की ह्याला अंगचंच पाणी सुटतं. एकदम साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी केली का नाही तर एक नंबर आहे ना. आपल्याला आपल्या शरीराला आयुर्वेदिक सुद्धा आहे. आता इकडं भाजी आपली शिजस्तोपर्यंत आहे ना आपण मिरच्या कुटून घेऊया. शेंगदाणा कच्चच घालायच्यात आपल्याला कुरडूच्या भाजीला म्हणून शेंगदाणा अगोदर कुटून घेते. आणि त्या मिरच्या धुवून घेतलेल्या आहेत लालग्या त्या सुद्धा आपल्याला ठेचायच्यात. ह्याच्यात लसूण वाईज भरपूर घातलं का नाही की अजूनच चव वाढती या भाजीची. आणि चवीपुरतं मीठ घालायचं. आता सगळं ही एकत्र कुटून घेते. लय बी बारीक कुटायचं नाही आपल्याला, जाडं भरडं कुटायचंय. भाजी बघा आपली शिजत आलेली आणि लोखंडाच्या तव्यात केल्यामुळं का नाही ह्याचा कलर सुद्धा बदललेला आहे. म्हणजे ह्याला ना त्या भाजीला लोखंडातला कलर उतरलेला आहे त्याच्यामुळे असं काळसर दिसते भाजी ही. आता ह्यातलं पाणी सुद्धा आटलेले आणि भाजी सुद्धा चांगली शिजलेली. तर बघा चांगला असा गाळ. आणि आता इकडं का नाही मी मसाला सुद्धा आपलाही कुटून झालेला आहे. जाडं भरडं कुटलेलं आहे मी. आता ही चटणी आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची सगळी. लसूण शेंगदाणा आणि मिरची आपण सगळं जारडं भरडच कुटलेलं आहे. आता ही भाजीत आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचंय.
शेंगदाण्याचा कूट सुद्धा आपण कच्चाच कुटलेला आहे. अजून थोडं ह्याला पाणी सुटल बघा. आता मिरचीचं आणि ह्याचं पाणी सुटल, त्याच्यामुळं जाळ घालून चांगली आपल्याला ही भाजी परतून घ्यायची आहे. मस्तच भाजी आपली बघा शिजत आलेली. आता छान असा वास सुद्धा मस्त सुटलेला आहे बघा. थोडीशी ना कच्च्या तेलाची धार टाकते परतून घेताना. कुरडूची भाजी बघा अजिबात कडू सुद्धा लागत नाही. चव चांगली येते या, पोट साफ करते या, आपल्या हाडातलं कॅल्शियम वाढवत असते या. जर तुम्हाला मुतखडा असेल का नाही तर त्या मुतखड्यावरती एकदम कुरडूची भाजी आणि कुरडूच्या मुळ्या असतात ना एकदम आपल्याला गुणकारिक असते. त्या भाजी आपली आता तयार झालेली, तच भाजी झालेली बघा. वास तर इतका भारी सुटलेला आहे ना. आता मी ह्या ताटामध्ये भाकरीतच भाजी काढते या, एकदम छान अशी. किती मी ताटली भरून भाजी घेतली होती या, पण शिजून बघा त्याची केवढी झाली. पण आयुर्वेदिक असल्यामुळं ना थोडी जरी खाल्ली ना तरी आपल्या शरीराला ह्याचा ना रामबाण उपाय आहे. मस्तच बघा भाजी आपली तयार झाली. वा, सुगंध तर लयच भारी सुटलेला आहे. बघू शकता तुम्ही, एकदम छान अशी भाजी झालेली आहे. मंडळी, कुरडूच्या भाजीची तुम्हाला मी एक चव करून दाखवते बघा. रानातून आणली, लय वेळ झाला होता तरी पण कशी बशी ही भाजी बनवली, पण एकदम साध्या सोप्या पद्धतीत तुम्हाला आता ह्याच्या भाकरीची ना भाजीची चव घेऊन दाखवते. एकदम भारी मेथीच्या भाजीसारखी भाजी झालेली ही. तिखट आणि शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळं तर एक नंबरच त्याची चव वाढलेली आहे बघा. हे नुसतं बनवून आम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवत नसूया, करतो पण आणि स्वतः खातो सुद्धा, कारण ह्याचं भरपूर असं फायदे येतं. जर कुणाला मुतखडा झाला असेल त्या मुतखड्यावरती ही भाजी चालत असते या. पोट साफ होत नसेल तर त्याच्यावरती भाजी चालते या. जेवण झाल्यानंतर आपल्या पोटात आजरीन होत असते, नुसतं पोट गजगज होत असतं या, त्याला सुद्धा चालते या. हाडातलं कॅल्शियम वाढवण्याचं ही कुरडूची भाजी काम करत असते या. ज्या कोणाला का नाही आपल्या हातापायाला मुंग्या येत असत्याला, वात होत असतं, त्यासाठी ही कुरडूची भाजी खायची या. अशा बऱ्याच प्रकारे आहेत ह्या भाजीमध्ये आयुर्वेदिक फायदा येतो, पण ते आपण खाल्ली पाहिजे, सेवन केलं पाहिजे, तरच त्याचा आपल्याला फायदा कळत असतो या. चला मंडळी, आजचा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली कुरडूची भाजी कशी काय झाली का नाही ती कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका. चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.